गाईज, आणि आपण आलो ॲपवर. आता काय करणार आहे ना, यूट्यूबच्या सेशनला प्रॉब्लेम आल्यामुळे आपण ॲपवर लाईव्ह घेत आहोत. आय होप की तुम्ही इथे कनेक्ट करा. सो आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1909 बद्दल चर्चा करत आहोत. ठीक आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1909 बद्दल चर्चा करत आहोत. याला मॉर्ले मिंटो कायदा देखील म्हटलं जातं. ठीक, ओके, है ना. सो याला मॉर्ले मिंटो कायदा देखील म्हटलं जातं. याला मॉर्ले मिंटो कायदा का म्हटलं जातं? कारण मॉर्ले वॉज भारत सचिव, मिंटो वॉज गव्हर्नर जनरल, म्हणून याला मॉर्ले मिंटो कायदा म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. दुसरं, एक्झाम ओरिएंटेड. ऑल क्लिअर आहे ना. मी म्हटलं ना युट्यूबला प्रॉब्लेम आहे, काही हरकत नाही. ठीक आहे. सो मॉर्ले कोण होते हा प्रश्न जर तुम्हाला विचारला गेला, गुड मॉर्निंग गाईज, है ना. सो मॉर्ले कोण होते? मॉर्ले लिबरल पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. लिबरल पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. हे वाक्य लक्षात ठेवा, हे कधी ना कधी विचारलं जाईल. फाईन. आणि त्याच्यानंतर मग या कायद्यामागे ठीक आहे, बघू नंतर बोलते तुमच्याशी मी. सो या कायद्यामध्ये काय काय तरतुदी होत्या किंवा काय काय याचे बारकावे होते हे नीट लक्षात घ्या. फाईन. 1909 चा जो कायदा आला होता त्याची पृष्ठभूमी काय होती हे आता पहिले समजून घ्या. याचा बॅकग्राऊंड काय होता, पृष्ठभूमी काय होती? पृष्ठभूमी ही होती की याच्या आधी जो 1892 चा कायदा आला होता ना, या 1892 च्या कायद्याने जे घटनात्मक सुधारणा किंवा राजनीतिक सुधारणांचा हप्ता दिला होता तो काही कामाचा नव्हता, है ना. ते फक्त दाखवण्यासाठी केले गेलेले सुधारणा होत्या. ना त्याच्यामध्ये लोकशाही प्रतिनिधित्व होतं, ना त्यात मतदानाचे अधिकार होते, आणि त्यामध्ये जे स्वशासन आपण मागत होतो ते देखील मिळालं नव्हतं. त्यामुळे गोपाळकृष्ण गोखले सारखे जे मवाळ नेते होते हे खूप नाराज झाले होते. त्यांनी ओव्हरऑल से उघड बोलायला सुरुवात केली होती. इवन मार्च 1906 ला गोपाळकृष्ण गोखले यांनी विधिमंडळामध्ये भाषण केलं होतं, आणि त्या भाषणामध्ये असं म्हटलं होतं की जोपर्यंत सुशिक्षित भारतीयांना प्रशासनामध्ये सामील करून घेतलं जाणार नाही तोपर्यंत या सगळ्याचं समाधान होणार नाही किंवा या परिस्थितीचं समाधान बेसिकली होणार नाही. फाईन. आणि अशा प्रकारे मवाळवादी नेत्यांनी टीका करायला सुरुवात केली होती. त्याच्यानंतर याचं दुसरा पृष्ठभूमी ही होती की 1900 ऑनवर्ड भारतात परिस्थिती चिघळायला लागली होती. भारतात परिस्थिती चिघळण्याचं नक्की कारण काय होतं? भारतात परिस्थिती चिघळण्याचं नक्की कारण हे होतं की एकतर हा कर्झनचा कार्यकाळ होता, है ना. हा कर्झनचा कार्यकाळ होता. लॉर्ड कर्झन, ज्याची तुलना नामदार गोखले यांनी याच्याशी केलेली आहे, औरंगजेबाशी केलेली आहे. त्याचा हा कार्यकाळ होता. दुसरं हे की 1905 ला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक घटना घडली होती. जपान सारख्या छोट्या देशाने रशिया सारख्या बलाढ्य देशाला पराजित केलं होतं. हे एक कारण होतं. आणि त्याच्यानंतर 1904 चा विश्वविद्यालय कायदा आला होता, ज्याने क्रांतीला दडपण्याचा प्रयत्न केला होता. त्याचबरोबर 1905 ला स्वदेशी चळवळीची सुरुवात झाली होती, आणि स्वदेशी चळवळीचे हे जे लोट होते हे पूर्ण भारतात पसरले होते. म्हणजे बंगालपासून पूर्ण भारतात पसरलेले बघायला मिळत होते. मी स्वदेशी चळवळीबद्दल बोलताना मगाशी तुम्हाला सांगितलं की स्वदेशी चळवळीचं नेतृत्व कोणी केलं होतं? सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी. या चळवळीचा कार्यक्रम कोणी आखला होता? अरविंद घोष यांनी. आणि कलकत्त्याच्या टाउन हॉलमध्ये मीटिंग कोणी बोलवली होती? ही बोलवली होती रवींद्रनाथ टागोर यांनी. ठीक आहे, म्हणजे 3 लोकांना इथे लक्ष ठेवायचं. आता स्वदेशी चळवळीमध्ये महाराष्ट्रात प्रतिनिधित्व कोणी केलं होतं? लोकमान्य टिळक यांनी. ठीक आहे, लोकमान्य टिळकांबरोबर अन्य सहकारी कोण कोण होते? शिवराम पंत परांजपे होते, दादासाहेब खापर्डे होते. ठीक आहे. इवन जेव्हा FC कॉलेजमध्ये कपड्यांची होळी जाळण्यात आली आणि स्वदेशीचा पुरस्कार करण्यात आला तेव्हा सावरकर देखील होते. हे लक्षात ठेवाल. म्हणजे या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर 1906 ला मॉर्लेने ही सगळी परिस्थिती समजून घेण्यासाठी एका समितीची नियुक्ती केली होती. ती समिती होती अरुंडेल समिती. फाईन. सो अरुंडेल समितीचं काय महत्व होतं? अरुंडेल समिती कशासाठी आली होती? याचे अध्यक्ष कोण होते? यांनी काय अहवाल दिला? या 4ही 5ही गोष्टी लिहून ठेवा. हे नोट्स बनवून ठेवा बरं,
कारण हे तुम्हाला एका ठिकाणी नाही मिळणार. सो अरुंडेल समितीचे अध्यक्ष होते A.T. अरुंडेल. A.T. अरुंडेल हे होते अरुंडेल समितीचे अध्यक्ष. हे एक. अरुंडेल समिती कशासाठी आली होती हे समजून घ्याल. अरुंडेल समितीचं महत्व किंवा उद्देश काय होता की प्रचलित शासकीय व्यवस्थेमध्ये है ना भारतीयांना कशा प्रकारे सामील करून घेता येईल हा यांचा मेन मुद्दा होता. त्याचबरोबर शासकीय पद्धतीमध्ये कोणकोणत्या सुधारणा करण्यात येतील याबद्दल सरकारला सल्ला देण्यासाठी ही समिती आली होती. त्यानंतर विधिमंडळामध्ये अंदाजपत्रकाबाबत काय काय अधिकार भारतीयांना देता येतील. ठीक आहे, विधिमंडळांचा विस्तार करायचा की नाही करायचा, भारतीयांना किती प्रमाणात अधिकार द्यायचे, त्याच्याचबरोबर केंद्रीय विधिमंडळांमध्ये भारतीयांचा समावेश कशा प्रकारे करायचा, आणि महत्वाचं म्हणजे की गव्हर्नर जनरलच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये भारतीयांना किती स्थान द्यायचं, किती भारतीयांना सामील करून घ्यायचं आणि त्यांना किती अधिकार द्यायचे याबद्दल चर्चा करण्यासाठी अरुंडेल कमिटी आली होती. फाईन, ठीक आहे. सो अरुंडेल कमिटीचा अहवाल 1907 ला सबमिट करण्यात आला. ऑक्टोबर 1906 ला, 7 ला नाही, ऑक्टोबर 1906 ला यांनी आपला अहवाल दिला. आणि या अहवालामध्ये ऑक्टोबर 1906 ला अरुंडेल कमिटीने जो अहवाल दिला होता त्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी बाब यांनी मांडली होती ती बाब ही होती की बंगभंग चळवळ लक्षात घेता किंवा बंगालचं विभाजन झाल्यानंतर जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याला लक्षात घेता यांनी म्हटलं होतं की बंगालच्या प्रदेशाला पुन्हा संयुक्त करावे. म्हणजे बंगालचं जे विभाजन झालेलं आहे ते रद्द करण्याबद्दल अरुंडेल कमिटीने रिपोर्ट दिला होता. ठीक आहे. सो याच समितीच्या अहवालामुळे 1911 ला बंगालचं पुन्हा एकदा संयुक्तीकरण करण्यात आलं. हे लिहून ठेवा, अरुंडेल समिती. ठीक आहे. अरुंडेल समिती आली कधी, कोणी आणली, अहवाल कधी दिला, काय अनुशंसा होती, काय परिणाम झाले, हे लक्षात ठेवायचं. अध्यक्ष कोण होते? A.T. अरुंडेल. फाईन. त्याच्यानंतर मग आता अरुंडेल समितीने अशा प्रकारचे अहवाल दिल्यानंतर काय झालं की जो मुस्लिम वर्ग होता है ना, आता मुस्लिम वर्गांचे जे कडवे नेते होते ते कोण होते? एकतर शफी गट होता, आगा खान होते, ढाक्याचे नवाब होते सलीमुल्ला खान, त्यानंतर जे सर सय्यद अहमद खान होते. आता सर सय्यद अहमद खान हे जे होते हे जुने होते, म्हणजे पहिल्या पिढीतले नेते होते. आणि सर सय्यद अहमद खान संयुक्त प्रांतातील एलिट मुसलमान कार्यकर्त्यांचे प्रतिनिधित्व करणारे लोक होते. फाईन. सर सय्यद अहमद खान यांचं वाक्य आहे की हिंदू आणि मुसलमान हे सुंदर नववधूचे 2 डोळे किंवा नववधूचे सुंदर 2 डोळे सांगितलेले आहेत सर सय्यद अहमद खान यांनी. पण झालं काय की जसजसं भारताला राजकीय सुधारणांचा हप्ता मिळायला लागला है ना, आणि लोकशाही पद्धतीचा पाया इथे घातला जायला लागला, राष्ट्रवादाची पायाभरणी व्हायला लागली, तसं सर सय्यद अहमद खानांचे शब्द मात्र बदललेले पाहायला मिळतात. मग सर सय्यद अहमद खानांचं म्हणणं हे होतं की इलेक्शन्स आर गेम ऑफ नंबर्स. फाईन. अँड इलेक्शन्स आर गेम ऑफ नंबर्स कशासाठी? त्यांचं म्हणणं होतं की मुसलमान मायनॉरिटी आहेत, मुसलमान मायनॉरिटी आहेत आणि काँग्रेसमध्ये मेजॉरिटी सदस्य हिंदू आहेत. मग जर हिंदूंना अशा प्रकारचे मताधिकार मिळाले किंवा लोकशाहीचे अधिकार मिळाले तर मुसलमानांचे हित नेहमी कॉम्प्रोमाइज होत राहतील. आणि त्यामुळे सर सय्यद अहमद खान यांचं म्हणणं होतं की ट्रीट इंडिया ॲज नेशन बट ट्रीट मुस्लिम ॲज सेपरेट कम्युनिटी. सेपरेशनचं बीज जे होतं ना ते इथे आलं होतं. ठीक आहे. त्यानंतर मग दुसरा प्रश्न हा आहे की स्वदेशी चळवळीमध्ये मुसलमान सहभागी झाले होते की नाही झाले होते? 100% झाले होते का? द्रोणाचार्य यांनी युट्यूबवर म्हटलेलं आहे की स्वदेशी चळवळीमध्ये मुसलमान सहभागी झाले नव्हते, 100% झाले होते. फाईन. मुसलमान स्वदेशी चळवळीमध्ये सहभागी झाले होते. मौलाना अबुल कलाम आझाद होते, हसरत मोहानी साहेब होते, यांच्यासारखे अनेक नेते होते. पण त्याच्यानंतर काय झालं की मोमिन सिंग, त्यानंतर मोमिनगंज, कोमिलागंज, बक्षीगंज हे जे एरिया होते ना इथे दंगे व्हायला लागले, सांप्रदायिक दंगे झाले. याचं कारण हे होतं की आपली स्वदेशी चळवळ जी होती ही नकळतरित्या हिंदूवादाकडे झुकली गेली, नकळतरित्या, अनइंटेन्शनली. ठीक आहे. आणि मग त्याचा परिणाम असा झाला की हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये फूट पडायला लागली.
पण याच्या आधी मुसलमान स्वदेशी चळवळीमध्ये सामील झाले होते, व्यापारी वर्ग देखील झाले होते, वकील होते, पत्रकार होते, है ना, असे अनेक मुसलमान यामध्ये सामील झालेले तुम्हाला पाहायला मिळतात. पण मग फायनली जेव्हा अरुंडेल समितीचा रिपोर्ट आला ना, तेव्हा अरुंडेल समितीचा रिपोर्ट बघून आगा खान गटातले जे मुस्लिम होते त्यांना वाटायला लागलं की जर काँग्रेसला लोकशाहीचे अधिकार मिळाले तर मुसलमानांचं अहित होईल. फाईन. आणि याच अनुषंगाने 1906 ला 35 सदस्यांच्या एक मंडळ घेऊन किंवा शिष्टमंडळ घेऊन आगा खान मॉर्लेला जाऊन मिंटोला जाऊन भेटले होते. शिमल्याला मिंटोची भेट घेतली आणि मिंटोची भेट घेऊन त्यांनी समजावलं हे की मुस्लिम वर्ग जो आहे यांची लोकसंख्या लक्षात न घेता यांची राजकीय कामगिरी लक्षात घेऊन त्यांना अधिकार मिळाले पाहिजेत. सो जे तुम्हाला मी म्हटलं होतं की ट्रीट इंडिया ॲज नेशन नो प्रॉब्लेम, बट ट्रीट मुस्लिम ॲज कम्युनिटी, हे जे होतं हे यांनी पुन्हा एकदा रिपीट केलं होतं. दुसरं, यांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती. स्वतंत्र मतदारसंघाची मागणी देखील केली होती. त्याचबरोबर नगरपालिका, केंद्रीय विधानमंडळ, है ना, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा इतर जे काही आपल्या लोकल बॉडीज होत्या यामध्ये तुम्हाला रिझर्वेशन त्यांनी मागितलं होतं. म्हणजे एकतर राखीव जागा मागितल्या होत्या आणि इन शॉर्ट जर या सगळ्याला कलेक्टिव्हली बघितलं तर असं म्हणता येईल की यांनी एकंदरीत मुसलमानांच्या हितसंबंधांसंबंधी किंवा हितसंबंधांच्या मागण्या केलेल्या इथे पाहायला मिळतात. ठीक आहे. सो हे होते आगा खान. आणि मग याचा परिणाम असा झाला की मॉर्ले देखील यावर विचार करायला प्रतिबद्ध झाले, कारण मॉर्ले आपल्या राष्ट्रवादाला हतोत्साहित करण्याचा प्रयत्न करत होते. याच दरम्यान अजून एक घटना घडली होती. घटना ही होती की 1905 ला 1905 ला हा ना व्हॅलेंटाईन शिरोल आणि सिडनी लॉ हे जे दोन सदस्य होते, हे जे दोन ब्रिटिश विचारवंत होते, या लोकांनी काय केलं होतं, भारत भ्रमण केला होता. आणि भारत भ्रमण केल्यानंतर त्यांनी अहवाल दिला होता. त्यांच्या अहवालामध्ये व्हॅलेंटाईन शिरोल यांनी भारतीय असंतोषाचा जनक म्हटलं होतं लोकमान्य टिळकांना, आणि त्याच्याचबरोबर संस्था आर्य समाज याला भारतीय असंतोषाचं जनक म्हटलं होतं. सर सिडनी लॉ यांनी देखील ब्रिटिश संसदेचं लक्ष वेधलं होतं की कशा प्रकारे भारतात राष्ट्रवाद वाढायला लागलेला आहे आणि वेळीच याला आवर घातला पाहिजे. ठीक आहे. सो बेसिकली या सगळ्या घटनांना बघता मुस्लिम लीगची किंवा स्थापना करणं किंवा मुस्लिम वर्गासाठी काहीतरी वेगळं नियोजन करण्याची गरज इंग्रजांना भासायला लागली. आणि याच्यातूनच झालं काय की 1906 ला मुस्लिम लीगची स्थापना झाली. फाईन. मुस्लिम लीगची स्थापना झाली 1906 ला. 1906 ला नवाब सलीमुल्ला खान यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम लीगची स्थापना झाली होती. आता अरुंडेल समितीचा रिपोर्ट आला आणि अरुंडेल समितीने काय केलं की संयुक्त बंगाल असावं असा रिपोर्ट दिला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर यांनी गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळामध्ये भारतीयांना सामील करून घ्यावं असा रिपोर्ट दिला. अरुंडेल समितीने 2 रिपोर्ट दिले होते. एक तर हे की गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळामध्ये भारतीयांना सामील करून घ्यावं हा एक रिपोर्ट दिला, आणि त्याच्याच बरोबर संयुक्त बंगाल असावा हा दुसरा रिपोर्ट दिला. फाईन. आता जेव्हा चर्चा ही झाली की इंडिया काउन्सिल मध्ये आणि गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळामध्ये भारतीयांना सामील करून घ्यायचं, हा ना, हा रिपोर्ट जेव्हा अरुंडेल समितीने दिला तेव्हा इथे गदारोळ माजला, पार्लिमेंटमध्ये गदारोळ माजला. गदारोळ काय माजला की इंडिया काउन्सिल मध्ये आपण गुप्त डिसिजन्स घेत आहोत, निर्णय घेत आहोत, किंवा गव्हर्नर जनरलच्या कार्यकारिणी मंडळामध्ये आपण गुप्त निर्णय घेतोय भारतासंबंधी, आणि या वेळेला भारतीयांना सामील करून घेणं कितपत योग्य आहे. मग यामध्ये झालं हे की भारत सचिव हे जे मॉर्ले होते, है ना, या भारत सचिवांनी या आधी सुद्धा विरोध पत्कारून, म्हणजे जितके पार्लिमेंटचे सदस्य होते त्यांचा विरोध पत्कारून बेसिकली एक मोठं पाऊल उचललं होतं. अच्छा, यांना विरोध करणारे कोण होते त्या दोघांची नावं लक्षात ठेवा, है ना. विरोध करणारे कोण कोण होते? विरोध करणाऱ्यांमध्ये हे लोक होते, यांची नावं लिहून घ्या. ठीक आहे. यांनी विरोध केला होता. लॉर्ड किचनेर आणि इबेटसन यांनी विरोध केला होता.
लॉर्ड किचनेर आणि इबेटसन यांनी विरोध केला होता, पण मिंटोने मात्र कार्यकारी मंडळामध्ये एक भारतीय समाविष्ट करून घेण्याचं ठरवलं. ठीक आहे, हे लक्षात घ्याल की जेव्हा अरुंडेल समितीने गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळामध्ये भारतीयांना समाविष्ट करून घेण्याचा रिपोर्ट दिला, तेव्हा हे दोघं होते ज्यांनी विरोध केला होता. हा एक्सपेक्टेड प्रश्न आहे म्हणून तुम्हाला 3-4 वेळा सांगितलं, याला लिहून ठेवा. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग आता मिंटो समोर एक मोठा यक्ष प्रश्न होता की कसं करायचं, है ना. आणि मग त्याला आठवलं की लॉर्ड मॉर्ले जे लिबरल पक्षाचे नेते होते त्यांनी देखील मोठा विरोध असताना देखील इंडिया काउन्सिलमध्ये 2 भारतीयांना समाविष्ट करून घेतलं होतं. ते 2 भारतीय हे होते, यांची नावं देखील लक्षात ठेवून घ्या. ठीक आहे, 1907 ला लॉर्ड मॉर्ले यांनी इंडिया काउन्सिलमध्ये या दोघांना समाविष्ट करून घेतलं होतं. कोण होते हे? एक होते के.जी. गुप्ता आणि एक होते सय्यद हुसेन बिलग्रामी. फाईन, या दोघांना इंडिया काउन्सिलमध्ये समाविष्ट करून घेतलं होतं लॉर्ड मॉर्लेने. आणि मग या उदाहरणाला समोर ठेवून आणि अरुंडेल समितीचा रिपोर्ट लक्षात घेऊन मिंटोने सत्येंद्र प्रसाद सिन्हा यांना मार्च 1909 ला गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये, एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये समाविष्ट करून घेतलं. ठीक आहे, हे कोण होते? हे होते कलकत्त्याचे ऍडव्होकेट, कलकत्त्याचे सिनियर ऍडव्होकेट होते. यांना विधिमंडळाचा सदस्य, विधी सदस्य है ना, लॉ मेंबर म्हणून यांनी बेसिकली समाविष्ट करून घेतलं होतं. जमलं? म्हणजे हे 3 जे आहेत हे काय आहेत? हे महत्वाचे प्रश्न इथून बनतायत, नीट लक्षात घ्या. प्रश्न असेच विचारले जातात, जे कानाकोपऱ्यातून विचारले जातात ना, ते असे येतात. ठीक आहे, सो ज्या लोकांचं मिस झालं त्यांनी रिपीट पहा, ज्या लोकांना कळलं त्यांनी लिहून ठेवा, पण हे महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा हे सगळं झालं तेव्हा फायनली मग मॉर्लेला वाटायला लागलं की जर आपण मुस्लिमांचा वापर करून घेऊन हिंदूंच्या राष्ट्रवादाला तडा दिला तर बेसिकली यांची ही जी क्रांतीची चळवळ आहे ती कमजोर होईल. आणि याच अनुषंगाने है ना, मुस्लिमांनी ऑलरेडी आमचा प्रामाणिकपणा तुमच्या बरोबर आहे अशा प्रकारची खात्री इंग्रजांना दिली होती. आणि मग याचा फायदा घेऊन इंग्रजांनी हा कायदा आणला होता. ठीक आहे, भारत शासन अधिनियम, भारत शासन कायदा 1909 है ना. हा कॅरेट आणि स्टिक पॉलिसीवर चालणारा कायदा होता. कॅरेट अँड स्टिक पॉलिसी म्हणजे काय की जर तुम्ही आमचं ऐकलं तर आम्ही तुम्हाला गाजर देऊ, आणि जर तुम्ही आमचं नाही ऐकलं तर आम्ही तुम्हाला काठीचा मार देऊ. हा होता कॅरेट अँड स्टिक पॉलिसी. फाईन, गाजर आणि दांडुका म्हणजे असं लक्षात घ्या की एका हातात राजकीय सुधारणांचा हप्ता होता, एका हातात दांडुका होता, आणि अशा प्रकारे यांनी फोडा आणि राज्य करा या घटनेवर काम केलं होतं किंवा या पॉलिसीवर बेसिकली काम केलं होतं. हा होता तुमचा ऍक्ट. फाईन, आता या ऍक्ट मुळे नक्की काय काय झालं हे नीट समजून घ्या. फाईन, खूप विद्यार्थी आहेत ज्यांना 1909च्या कायद्यामध्ये खूप भ्रम आहे. बेसिकली त्यांना समजत नाही, फक्त वाचून घेतात, कळत काहीच नाही, मग पाठांतर करण्याचा प्रयत्न करतात, पाठ होत नाही. कारण जोपर्यंत तुमच्या बुद्धीला पटत नाही तोपर्यंत तुम्ही पाठांतर करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. हा आपला ह्युमन नेचर आहे है ना. सो हा जो कॅरेट अँड स्टिक चा कायदा होता किंवा हा जो मॉर्ले मिंटो कायदा होता, या कायद्यामध्ये काय काय तरतुदी करण्यात आल्या याबद्दल आता डिटेल करून घ्या. सो झालं काय की या कायद्याने मध्यवर्ती कायदेमंडळामध्ये है ना, मध्यवर्ती कायदेमंडळामध्ये भारतीयांचं प्रतिनिधित्व वाढवलं. ठीक आहे, म्हणजे टेक्निकली बघायला गेलं तर कार्यकारिणीमध्ये शासनत्वाची थोडंसं प्रतिनिधित्व बेसिकली भारतीयांना मिळालं होतं. हे याच्यातून झालं होतं. मग 2 गोष्टी कशा लक्षात ठेवाल? 2 गोष्टी ज्या आपल्याला लक्षात ठेवायच्या ते या की के.जी. गुप्ता आणि सय्यद हुसेन बिलग्रामी हे जे होते यांना इंडिया काउन्सिलचं सदस्य म्हणून घेतलं होतं 1907 ला, आणि त्याच्यानंतर 1909 ला सत्येंद्र प्रसाद सिन्हा यांना घेतलं होतं गव्हर्नर जनरलच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये. हे लक्षात ठेवाल. विरोध कोणी केला होता? या दोघांनी, लॉर्ड किचनेर आणि इबेटसन. सो अशा प्रकारे भारतीयांना थोडाफार प्रतिनिधित्व मिळायला सुरुवात झाली होती. हे एक झालं. ठीक,
दुसरं काय झालं होतं, दुसरं हे की मध्यवर्ती कायदेमंडळाच्या सदस्यांची संख्या वाढवण्यात आली होती. ठीक आहे. त्याचबरोबर ही सदस्य संख्या झाली होती आता 69 सदस्य संख्या झाली होती. हा, ठीक आहे. ही 69 सदस्य संख्या झाली होती आणि त्याच्याच बरोबर केंद्रीय विधिमंडळांचं अधिकार क्षेत्र आणि विस्तार हे दोन्ही वाढवलं होतं. सो आता हे जे विभाजन होतं ते कसं होतं, हे अशा प्रकारे झालं होतं. फाईन. केंद्रीय कायदेमंडळांमध्ये एकूण सदस्य 69 होते, ज्यातले 37 होते सरकारी सदस्य, बिनसरकारी सदस्य 32 होते. जे सरकारी सदस्य होते यामध्ये अधिकार परत्वे 9 होते आणि नियुक्त केलेले होते 28. फाईन. त्यानंतर गव्हर्नर जनरल काउन्सिलचे सदस्य, लष्कर प्रमुख आणि अधिवेशनाच्या ठिकाणचा गव्हर्नर असे मिळून 9 सदस्य बेसिकली सरकारी सदस्यांमध्ये होते. फाईन. आणि त्याच्याच बरोबर हे जे बिनसरकारी होते यामध्ये निवडलेल्या सदस्यांची संख्या होती 27 आणि गव्हर्नर जनरलने नियुक्त करायची जी सदस्य संख्या होती ती होती 5. फाईन. या 27 सदस्यांमध्ये सुद्धा परिस्थिती अशी होती की वर्गीय मतदारसंघाचे 12, जमीनदार संघाचे 6 आणि मुस्लिम मतदारसंघाचे 6 अशा प्रकारे यांचे डिव्हिजन झाले होते आणि सर्वसाधारण मतदारसंघामधून 13 होते. ठीक आहे. आता हा झाला एक फॅक्च्युअल डेटा. तुम्हाला एक कॉन्सेप्ट वाला प्रश्न विचारते, हाऊ मेनी ऑफ यू अंडरस्टँड सेपरेट इलेक्टोरल कॉलेज? सेपरेट इलेक्टोरल कॉलेज म्हणजे नक्की काय, याचा अर्थ सांगा बरं. हा, किती लोक आहेत ज्यांना सेपरेट इलेक्टोरल कॉलेज किंवा पृथक निर्वाचन क्षेत्र या शब्दाचा अर्थ कळतो? हा, सेपरेट इलेक्टोरल कॉलेज किंवा पृथक निर्वाचन क्षेत्र, विशेष निर्वाचन क्षेत्र याचा अर्थ काय आहे मला सांगा बरं, जरा कॉमेंट मध्ये सांगा. नो आयडिया और यू हॅव आयडिया? येस, है ना. याचा आणि रिझर्वेशनचा काय अर्थ आहे, है ना. आता जे तुम्ही रिझर्वेशन बघता त्यामध्ये आणि सेपरेट इलेक्टोरल कॉलेज मध्ये काय फरक आहे हे सांगता येईल का बघा. नाही सांगता आलं तर मी सांगते, पण तुम्ही पहिले ट्राय तरी करा. फाईन. त्याच्यानंतर मग झालं काय की या कायद्यामुळे मध्यवर्ती कायदेमंडळाचा विस्तार वाढला, भारतीय सदस्यांची संख्या वाढली. ठीक आहे. आणि त्याच्याच बरोबर काही ऍडिशनल अधिकार देखील मिळाले होते. मग ऍडिशनल अधिकार काय होते ते आता ऐका. ऍडिशनल अधिकार हे होते की शासनाने मांडलेल्या अंदाज संकल्पावर किंवा अंदाजपत्रकावर तपशीलवार चर्चा करण्याची, त्यावर टीका करण्याची, प्रश्न विचारण्याची, पूरक प्रश्न विचारण्याची हे सगळे अधिकार आता भारतीयांना मिळाले. हा पहिला अधिकार. ठीक आहे. यावर फेरविचार सुचवणं, यावर टीका करणं, प्रश्न विचारणं, त्यानंतर पूरक प्रश्न विचारणं, हे सगळे अधिकार जे होते हे भारतीयांना मिळाले. त्यानंतर दुसरं हे की या कायद्यान्वये विधिमंडळाला देण्यात आलेल्या अधिकारांचा देखील थोडासा विस्तार झालेला पाहायला मिळाला. यामध्ये शासनाने तयार केलेला जो अर्थसंकल्प असेल त्यामध्ये काही चेंजेस सुधारणा सुचवण्याचा अधिकार विधिमंडळांना मिळाला होता. ठीक आहे. त्याचबरोबर विधिमंडळातील कोणताही सदस्य यावर प्रश्न विचारू शकत होता, संकल्पात बदल सुचवू शकत होता, त्यानंतर यामध्ये फेरविचार करण्याची इन्स्ट्रक्शन्स देऊ शकत होता. ठीक आहे, जमताय तुम्हाला. त्यानंतर प्रस्तावांवर तपशीलवार चर्चा करू शकत होता. ठीक आहे. त्याचबरोबर बजेटवरील सर्व विषय जे आहेत त्यावर चर्चा करू शकत होता, पण यावर मतदान मात्र करू शकत नव्हता. हे लक्षात घ्या. म्हणजे 1909च्या कायद्याने विधिमंडळाला काय काय अधिकार मिळाले? विधिमंडळाला जे अधिकार मिळाले ते हे होते की तुम्ही चर्चा करू शकत होते, पूरक प्रश्न विचारू शकत होते, टीकाही करू शकत होते. फाईन. पण मतदान म्हणजे एकदा का शासनाने फायनल मसुदा तयार केला की फायनल मसुदा तयार केल्यानंतर तुम्हाला ना त्याच्यामध्ये फेरफार करता येणार, ना त्याच्यावर टीका करता येणार, ना त्याच्यावर मतदान करता येणार, अशा प्रकारची व्यवस्था इथे ठेवली होती. ठीक आहे. आणि त्याच्याच बरोबर अंदाजपत्रकावर कोणत्याही प्रकारच्या मतदानाचा अधिकार भारतीयांना नव्हता. हे एक लक्षात ठेवा. मी सारखं यासाठी सांगते कारण हेच आहेत पॉइंट्स जे तुम्हाला कळत नाहीत. फाईन. त्यानंतर सदस्यांनी जे काही फेरविचार सांगितलेले किंवा इन्स्ट्रक्शन सांगितलेले आहेत
ते इन्स्ट्रक्शन. अच्छा, तुमच्या कॉमेंट्स खाली गेल्या, एक मिनिट थांबा. हो इथे राईट, निर्बंध कमी प्रमाणात चर्चा. हा हो बरोबर, अगदी बरोबर, स्वतंत्र मतदारसंघ. व्हेरी नाईस. राईट राईट, व्हेरी नाईस, खूप छान. हा, मी आता तुमचे हे पाहिले. हा, परराष्ट्र, रेल्वे, कर्ज, व्याज यावर प्रश्न विचारता येत नव्हते. लष्कर या विषयावर प्रश्न विचारता येत नव्हते. ठीक आहे, त्याच्याच बरोबर जे प्रश्न विचारायचे ते विशिष्ट पद्धतीनेच विचारायचे असं ठरवलं होतं. ठीक आहे, विशिष्ट पद्धतीने म्हणजे कसं की कोणताही प्रस्ताव मांडण्याआधी तुम्हाला कमीत कमी 15 दिवसांची परवानगी घ्यावी लागेल, हे एक. दुसरं, तुम्ही शिफारशीच्या स्वरूपात प्रश्न विचारू शकता. ठीक आहे, तुम्ही टीका करू शकत नव्हतात. अंदाजपत्रकावर टीका करायची नाही, प्रश्न किंवा पूरक प्रश्न विचारायचे आणि माहिती मिळवण्याच्या हेतूने हे प्रश्न विचारायचे, अशा प्रकारे इथे ठरवलं होतं. ठीक आहे, आणि त्याच्याच बरोबर अशा शिफारशी मान्य करणं किंवा नाही मान्य करणं हे पूर्णतः शासनाची जबाबदारी असेल असं यांनी ठरवलं होतं. फाईन, हा होता 1909 चा कायदा. आणि त्याच्यानंतर मग या म्हणजे याचा अर्थ काय होता? याचा अर्थ असा होता की तुम्हाला पुन्हा एकदा गाजर दिलं होतं, है ना. गाजर दिलं होतं. गाजर दिलं होतं म्हणजे काय की दिखाव्यासाठी सुधारणा केल्या होत्या, पण खऱ्या अर्थाने मात्र अजूनही सुधारणा झालेल्या नव्हत्या. फाईन, आणि म्हणावे तसे अधिकार आपल्याकडे नव्हते. महिलांना निर्वाचनापासून एकदम लांब ठेवण्यात आलं, मताधिकार अजिबात नाहीत महिलांना. आणि त्याच्यानंतर मतदानाचे जे राईट्स होते, जे इनडायरेक्ट इलेक्टोरल कॉलेजेस होते, है ना, अप्रत्यक्ष निर्वाचन पद्धती होती, यामध्ये सुद्धा निर्वाचनाची जी व्यवस्था होती किंवा मतदानाची जी व्यवस्था होती ही इतकी कॉम्प्लिकेटेड होती की खूप सगळ्या नियमांवलींवर ही अवलंबून होती, है ना. संपत्तीचा अधिकार, कर भरणा आणि एज्युकेशन या तिघांवर बेसिकली क्रायटेरिया आधारित होता. फाईन, आता जे तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे की मी तुम्हाला हा प्रश्न विचारला होता, सेपरेट इलेक्टोरल कॉलेज म्हणजे काय? सेपरेट इलेक्टोरल कॉलेजचा अर्थ असा आहे की कॅन्डिडेट शॅल बी मुस्लिम, है ना, आणि वोटर सुद्धा मुस्लिमच असणार. मुस्लिम वोटर, मुस्लिम कॅन्डिडेट, हा जो प्रकार होता हा होता सेपरेट इलेक्टोरल कॉलेज. पण रिझर्वेशन मध्ये मात्र काय केलं जातं की कॅन्डिडेट कोणी का असेना सगळे लोक मतदान करू शकतात. हा आहे फरक. फाईन, सो बेसिकली तुम्ही अगदी व्यवस्थित नीट सांगितलेलं आहे, काही हरकत नाही. मी तुमच्या कॉमेंट्स पाहिल्या नव्हत्या. हा, मुस्लिम कम्युनिटीने मुस्लिम मेंबरलाच इलेक्ट करून दिलं पाहिजे. संदीप, व्हेरी नाईस, खूप छान. ठीक आहे, सो अशा प्रकारे तुम्हाला हे बघायला मिळालं. शिमला करार, हा, हे खरंच होतं क्रांतिकारी, बरोबर, अगदी बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर प्रांतिक विधानमंडळामध्ये याच्या काय काय घटना घडल्या किंवा प्रांतिक विधानमंडळांमध्ये या कायद्यान्वये काय काय बदल झाले हे समजून घ्या. सो प्रांतिक विधिमंडळामध्ये देखील सदस्य संख्या वाढली, जे अपेक्षितच होतं. त्याबरोबर प्रांताच्या आकारावर आणि अधिकारांवर देखील काही प्रमाणात वाढ झालेली तुम्हाला पाहायला मिळते. ठीक आहे, त्यानंतर आता सदस्य संख्या कशी डिसाईड केली जायची? सो प्रांताचा आकार कसा असेल आणि महत्व किती असेल या आधारावर बेसिकली सदस्य संख्या डिसाईड केली जात असे. फॉर एक्झाम्पल पंजाब क्रांतिकारी चळवळींचा हब होतं, मग पंजाबमध्ये सदस्य संख्या कमी असणार. फाईन, ठीक आहे, म्हणजे जिथे क्रांती जास्त होते त्या लोकांना कमी सदस्यत्व, अशा प्रकारे इथे डिसाईड करण्यात आलं होतं. ठीक आहे, आणि मग या आधारावर बंगालला 52 सदस्य मिळाले. बंगाल 52, पंजाब 25, है ना, ब्रह्मदेश 16, अशा प्रकारे सदस्य संख्या इथे डिसाईड करण्यात आली होती. पुन्हा एकदा ऐकाल, पंजाबला 52 सदस्य संख्या निर्धारित करण्यात आली. ठीक आहे, पंजाबमध्ये 25 ही सदस्य संख्या निर्धारित करण्यात आली आणि ब्रह्मदेशाला 16 ही सदस्य संख्या निर्धारित करण्यात आली होती. आणि मद्रास, बॉम्बे आणि संयुक्त प्रांत यामध्ये 47 प्रत्येकी अशा प्रकारे ही सदस्य संख्या निर्धारित करण्यात आली होती. आता मुद्दा हा होता की हे सदस्य निवडले कसे जाणार. सो हा 47, व्हेरी नाईस. ठीक आहे, सो सदस्य निवडले कसे जाणार हे लक्षात ठेवाल. याच्यासाठी 3 मतदारसंघ आणले होते आणि 3 मतदारसंघ कोणते कोणते होते? हे होते सामान्य मतदारसंघ, वर्गीय मतदारसंघ आणि खास मतदारसंघ. फाईन,
सो सामान्य मतदारसंघामध्ये कोण कोण होते किंवा जे सदस्यांचं वर्गीकरण केलं जायचं ते कसं केलं जायचं? सरकारी, बिनसरकारी, निर्वाचित आणि गव्हर्नर जनरलने नियुक्त केलेले अशा प्रकारे निवडले जायचे आणि 3 मतदारसंघातून निवडले जायचे. सो सामान्य मतदारसंघामध्ये कोणाकोणाचा समावेश व्हायचा? हा, सामान्य मतदारसंघामध्ये कोणाकोणाचा समावेश व्हायचा हे लिहून घ्या. ठीक आहे. सामान्य मतदारसंघामध्ये नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा व स्थानिक मंडळे यांच्या सदस्यांनी निर्वाचित केलेल्या सदस्यांचा समावेश होत असे. फाईन, हे लिहिलं. ठीक आहे. त्यानंतर वर्गीय मतदारसंघामध्ये कोणाकोणाचा समावेश व्हायचा? सो वर्गीय मतदारसंघामध्ये जमीनदार आणि मुसलमानांचा संघ हा या मतदारसंघातून निवडला जायचा. आणि खास मतदारसंघामध्ये कोणाचा समावेश व्हायचा? सो खास मतदारसंघामध्ये व्यापारी, मळे मालक जे असायचे आणि त्याच्याच बरोबर विद्यापीठ. ठीक आहे. व्यापारी, मळे मालक आणि विद्यापीठ यांचा समावेश इथून होत असे. फाईन. सो जर ओव्हरऑल आपण या कायद्याचं मूल्यमापन करायचं ठरवलं तर या कायद्यातून तुम्हाला काय मिळालं याला तुम्ही अगदी 3 ओळीमध्ये सांगू शकता. ठीक आहे. 1909च्या कायद्याने काय काय प्राप्त झालं बघा, ऐका. एकतर हे की 1909च्या काउन्सिल ऍक्टने निवडणुका होऊन, अप्रत्यक्ष निवडणुका होऊन जे विधिमंडळ अस्तित्वात आली ती कधी अस्तित्वात आली? 1910 ला. एक 1910 ला विधिमंडळ अस्तित्वात आली. दुसरं, अर्थसंकल्पावर चर्चा करणे, प्रश्न विचारणे, बदल सुचवण्याचा अधिकार, पूरक प्रश्न विचारण्याचा अधिकार हे सगळं तुम्हाला मिळालं होतं. आणि त्याच्याच बरोबर शासकीय कारभारामध्ये भारतीयांना आता स्थान मिळालं. फाईन. आणि इंडिया काउन्सिलमध्ये 2 भारतीयांचा समावेश झाला, के.जी. गुप्ता आणि बिल ग्रामी. आणि गव्हर्नर जनरलच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये 1 भारतीयाचा समावेश झाला, सत्येंद्र प्रसाद सिन्हा. ठीक आहे. हे झालं होतं. म्हणजे हे 3 वाक्य इथे लक्षात ठेवाल. आता ही वाक्य कोणाकोणाची आहेत ती तुम्ही सांगा. अच्छा, एक अजून वाक्य लक्षात ठेवा की मुस्लिम लीगची जी स्थापना झाली होती है ना, मुस्लिम लीगची जी स्थापना झाली होती किंवा मुस्लिम लीग ची स्थापना आगा खान यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ जाऊन भेटलं आणि सलीमुल्ला खान याच्या अध्यक्षतेखाली मुस्लिम लीगची स्थापना झाली. याचा फायदा घेऊन 1909 ला स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करण्याची आयडिया कोणाची होती है ना? मग याचं नाव लक्षात ठेवा. स्त्रियांना मत नव्हतं, स्त्रियांना मताचा अधिकार नव्हता, मत नव्हतं, त्यांना कुठेही समाविष्ट करण्यात आलं नव्हतं. याचं नाव लक्षात ठेवा, कर्नल डनलॉप स्मिथ. स्वतंत्र मतदारसंघ देण्याची आयडिया याची होती, कर्नल डनलॉप स्मिथ. ठीक आहे. हा कोण होता? हा मॉर्ले यांचा सचिव होता, खाजगी सचिव. याने दिलं होतं ते सेपरेट इलेक्टोरल कॉलेजची व्यवस्था. ठीक आहे. हा प्रश्न आहे जो तुमच्या एक्झामसाठी येईल. त्यानंतर मग जे महत्वाचं ते हे मला हे सांगा, हे वाक्य कोणाकोणाची आहेत तुमच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाची? ही 3 वाक्य 1909च्या कायद्यावाला है ना, 1909च्या कायद्याला अनुसरून बेसिकली कोण कोण काय काय म्हणालं होतं. सो पहिलं वाक्य आहे की भारतातील ब्रिटिश नोकरशाहीने केलेली नियमावली मॉर्ले यांच्या उदारमतवादाला काळीमा फासणारी आहे. हे वाक्य कोणाचं आहे? 1909च्या कायद्यासंबंधी हे वाक्य कोणाचं आहे हे तुम्ही सांगा है ना. आता इतकं तुम्ही क्लास करता, मी बरंच काही काही करता. सो भारतातील ब्रिटिश नोकरशाहीने केलेली नियमावली मॉर्ले यांच्या उदारमतवादाला काळीमा फासणारी आहे. हे वाक्य आहे हा कोणाचं आहे मॅडम, सर सांगा बरं. मेनी पीपल आर ऑनलाईन, नो आयडिया. लिहा मग हे वाक्य लिहून घ्या आणि त्याच्यासमोर लिहा 1909च्या कायद्याबद्दल हे उद्गार सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी काढले होते. हे उद्गार सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी काढलेले उद्गार आहेत. नाही नेहरू, सुरेंद्रनाथ बॅनर्जी. फाईन. त्यानंतर शुद्ध टोणग्याचे आचळ यातून लोकहिताचे दूध मिळणे शक्य होणार नाही. हे उद्गार 1909च्या कायद्यासंबंधी कोणी काढले होते हा ना. हे जहाल उद्गार ऐकायला येत आहेत का?
त्यांनी म्हटलेलं आहे की 1909चा कायदा म्हणजे शुद्ध टोणग्याचे आचळ आहेत आणि यातून लोकहिताचं दूध मिळणं शक्य होणार नाही. मग कोण असणार हे वाक्य कोणाचं असेल? वाक्य लिहिताय का? लिहा लिहा. आणि त्याच्यासमोर लिहा की हे वाक्य आहे लोकमान्य टिळकांचं. 1909च्या कायद्यासंबंधी लोकमान्य टिळकांनी हे वाक्य म्हटलं होतं किंवा हे उद्गार काढले होते. फाईन. आणि त्याच्यानंतर हा सुधारणा कायदा म्हणजे जन्माला आलेलं मृत अर्भक. 1909चा सुधारणा कायदा म्हणजे जन्माला आलेलं मृत अर्भक हे वाक्य आहे. कोणाचं सांगता येईल? हा, लोकमान्य टिळक. व्हेरी नाईस. दुसरं वाक्य लोकमान्य टिळक, पहिलं वाक्य सुरेंद्रनाथ बॅनर्जी. लिहून देते है ना, गडबडू नका. पहिलं वाक्य सुरेंद्रनाथ बॅनर्जी. फाईन. दुसरं वाक्य लोकमान्य टिळक. आणि तिसरं वाक्य कोणाचं आहे? हा, तिसरं वाक्य कोणाचं असेल? हा सुधारणा कायदा म्हणजे जन्माला आलेले मृत अर्भक हे वाक्य आहे. हा, हे वाक्य आहे R.C. मजुमदार यांचं. R.C. मजुमदार यांचं हे वाक्य आहे. फाईन. व्हेरी नाईस. R.C. मजुमदार, प्रदीप सर. फाईन. अशा प्रकारे हे 3 वाक्य तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आणि अजून एक इतिहासकार होते डॉक्टर A.B. किथ. यांचं नाव देखील लक्षात ठेवाल. डॉक्टर A.B. किथ हे इतिहासकार होते. आणि या इतिहासकारांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे. ते स्टेटमेंट हे आहे की स्वशासनाच्या अधिकारांसाठी चाललेला प्रचार थांबवण्यात हा कायदा अयशस्वी झाला होता. ठीक आहे. सो A.B. किथ हे इतिहासकार आहेत आणि यांचं स्टेटमेंट हे आहे की स्वशासनाच्या अधिकारासाठी चाललेला प्रचार थांबवण्यात हा कायदा अयशस्वी झाला होता. ठीक आहे. म्हणजे एक्झामचे प्रश्न कुठून येतात ते तुम्हाला लक्षात आलं? एकदा उजळणी करून घ्याल फटाफट. लॉर्ड मॉर्ले, लिबरल पक्षाचे ज्येष्ठ नेते. लॉर्ड मॉर्लेंचा जो पर्सनल सेक्रेटरी होता, हा कोण होता? लॉर्ड मॉर्लेंचा पर्सनल सेक्रेटरी कर्नल डनलॉप स्मिथ. ठीक आहे. हा कर्नल डनलॉप स्मिथ जो होता याच्या डोक्याची उपज आहे सेपरेट इलेक्टोरल कॉलेज. ठीक आहे. सेपरेट इलेक्टोरल कॉलेज याच्या डोक्याची उपज आहे, याला लक्षात ठेवा. त्यानंतर जेव्हा भारतात ही चर्चा सुरू झाली की गव्हर्नमेंटमध्ये किंवा गव्हर्नरच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये भारतीय सदस्यांना समाविष्ट करून घ्यायचं, तेव्हा कोणी विरोध केला होता? सो कोणी विरोध केला होता? लॉर्ड किचनेर आणि इबेटसन यांनी विरोध केला होता. ठीक आहे. मॉर्लेने 2 भारतीयांना भारत मंडळामध्ये समाविष्ट करून घेतलं होतं 1907 ला. ते कोण होते? ते होते KG गुप्ता आणि सय्यद हुसेन बिलग्रामी. फाईन. आणि त्याच्यानंतर गव्हर्नर जनरलच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये मिंटोने ज्यांना समाविष्ट करून घेतलं ते कोण होते? सत्येंद्र प्रसाद सिन्हा. कधी झाले? मार्च 1909 ला. फाईन. त्याच्यानंतर अजून काय लक्षात ठेवाल? सुशिक्षित भारतीयांना शासन कार्यात समाधानी करून घेऊनच त्यांच्यातील असमाधान दूर करता येईल. हे वाक्य कोणाचं आहे? गोखले यांचं. गोखले यांचं हे वाक्य आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर अजून जे विधिमंडळात कोणाला किती जागा मिळाल्या ते एक लक्षात ठेवा. बंगाल 52, बॉम्बे संयुक्त प्रांत मद्रास 47 प्रत्येकी है ना. ब्रह्मदेश 16 आणि पंजाब 25 हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्या व्यतिरिक्त अजून काय लक्षात ठेवायचं तुम्हाला की हे विधेयक पार्लमेंट समोर कधी सादर करण्यात आलं? 1909च्या कायद्याचं विधेयक पार्लमेंट समोर कधी सादर करण्यात आलं? हे सादर करण्यात आलं होतं फेब्रुवारी 1909 ला. हा, फेब्रुवारी 1909 ला. आणि हे पारित कधी झालं? मे 1909 ला. समिती कोण होती? अरुंडेल समिती. अरुंडेल समितीचे अध्यक्ष A.T. अरुंडेल. फाईन. आणि समितीने काय रिपोर्ट दिला होता? समितीने रिपोर्ट दिला होता की बंगालचं संयुक्तीकरण करावं, विभाजन करू नये. आणि याच अनुषंगाने 1911 ला पुन्हा एकदा बंगाल संयुक्त झाला होता. ठीक आहे. सो आय होप की 1909चा हा जो कायदा होता हा तुम्हाला लक्षात आला असेल. याच्यामध्ये असलेल्या तरतुदी तुम्हाला लक्षात आल्या असतील आणि तुम्हाला हेही लक्षात आलं असेल की याला कॅरेट अँड स्टिक पॉलिसी का म्हणतात. कारण एका हातात दांडुका, एका हातात राजकीय सुधारणांचा हप्ता, अशा प्रकारे हा कायदा आला होता है ना. याने अर्थसंकल्पावर मतदान करण्याची मुभा भारतीयांना दिली नव्हती, हे लक्षात ठेवा.
ठीक आहे. अर्थसंकल्पावर मतदान करण्याची मुभा मिळाली नाही. स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती झाली. जमीनदार आणि मुसलमान दोघांसाठी वेगळे सेपरेट इलेक्ट्रल कॉलेज, खास मतदारसंघामध्ये मळे, मालक, व्यापारी आणि विद्यापीठ, आणि सामान्य मतदारसंघामध्ये नगरपालिका, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था यांचे सदस्य. ठीक आहे. हे सगळं जे काही आहे ते लक्षात ठेवा. ठीक आहे. इथून येणार आहेत तुमचे प्रश्न. आय होप की हे सगळे डिस्कशन तुम्हाला कामी आले असतील. PYQ आपण घेऊया संध्याकाळी किंवा उद्या. ठीक आहे. आता संध्याकाळी मी प्रयत्न हा करणार आहे की रात्री बेसिकली तुमचं जेवण वगैरे झाल्यानंतर आपण YouTube वरून लाईव्ह सेशन घेऊ. मी घरून लाईव्ह सेशन घेणार आहे. ठीक आहे. सो तुम्ही यासाठी रेडी आहात का हे मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि त्याच्याच बरोबर कनेक्टेड राहा. युगांतर अकॅडमी मध्ये YouTube वर जर सेशन मध्ये ग्लिच आला तर आपण ऍप वर लगेचच लाईव्ह करत जाऊ, जसं आज केलं. फाईन. आणि त्यासाठी तुम्हाला युगांतर अकॅडमीचा ऍप डाउनलोड करणं अत्यंत महत्वाचं आहे. त्याचबरोबर युगांतर अकॅडमीच्या सगळ्या ज्या बॅचेस सुरू आहेत त्याचा लाभ घ्यायला विसरू नका आणि कनेक्टेड राहा. थँक्यू.